विचार बदला, आयुष्य बदलेल. मनुष्य आपल्या आयुष्यात यशस्वी का होतो? किंवा कुणाचं आयुष्य सारखं अपयशांनी भरलेलं का असतं? फरक फक्त एकाच गोष्टीत असतो, विचार. तुम्ही पहाटे उठता, डोळे उघडताच पहिला विचार काय असतो? अरे, आज आपण तेच काम, किती कंटाळवाणं आयुष्य, हे काही जमणार नाही. की आज एक नवीन दिवस आहे, माझ्याकडं संधी आहे, माझं आयुष्य मी घडवणार आहे. हेच क्षण ठरवतात की तुम्ही पुढे चालणार आहात की मागे रेंगाळणार. नंबर 1, विचार म्हणजे बीज, कृती म्हणजे त्याचं फळ. आपण मनात जसा विचार लावतो तसंच आपल्या कृतीचं आणि मग त्यातून मिळणाऱ्या यशाचं बीज रोवलं जातं. जसं एखादं बी लावल्यावर झाड तयार होतं, तसंच एक चांगला सकारात्मक विचार आपलं आयुष्य पालटू शकतो. उदाहरणार्थ, एक साधा माणूस ज्याचं शिक्षण कमी आहे, अनुभव नाही, पण तो स्वतःवर विश्वास ठेवतो. तो म्हणतो, मी शिकेन, मी मेहनत करेन, मी बदल घडवेन. हा विचार त्याला नव्या वाटांवर घेऊन जातो. दुसरा एक खूप शिकलेला पण रोज स्वतःला म्हणतो, मी काही करू शकत नाही, हे खूप कठीण आहे. हा नकारात्मक विचार त्याच्या सगळ्या क्षमतेवर पाणी फिरवतो. नंबर 2, सकारात्मक विचार म्हणजे ऊर्जा. नकारात्मक विचार म्हणजे ओझं. जग बदलण्यासाठी मोठं काही करणं गरजेचं नाही, आपले विचार बदलणे हेच पुरेसे आहे. सकारात्मक विचार आपल्याला ऊर्जा देतो, आत्मविश्वास वाढवतो. नकारात्मक विचार मात्र तुमचं शरीर, मन आणि आत्मा यांच्यावर एक जड ओझं टाकतो. मनात सतत नाही जमणार, लोक काय म्हणतील, माझं नशीबच वाईट आहे, असं विचार ठेवणारे लोक अगदी मोठ्या संधीही गमावतात. नंबर 3, खरी कथा, बदललेला विचार, बदललेलं आयुष्य. राजेश नावाचा एक तरुण छोट्याशा गावातला, लहानपणी गरिबीत वाढला, शाळा सोडावी लागली, पण एक दिवस त्याने एका बोर्डावर वाचले, स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं शक्य आहे. त्या एका विचाराने त्याचं जीवनच वळणावर आलं. त्याने छोटंसं काम केलं, वाचन सुरू ठेवलं आणि दररोज स्वतःला सांगत राहिला, मी करू शकतो. आज तो स्वतःचा यशस्वी व्यवसाय चालवतो. हे काही चमत्कार नव्हतं, फक्त विचार बदलले आणि आयुष्य पालटलं. नंबर 4, काय करू शकता तुम्ही? दररोज सकाळी एका सकारात्मक विचाराने दिवस सुरू करा. मी आज काहीतरी नवीन शिकेन, माझं आयुष्य माझ्या हातात आहे. तुमच्या मनात नकारात्मक विचार येताच त्याला आव्हान द्या, हे कठीण आहे. त्यावर विचारा, खरंच की मी घाबरतोय? सकारात्मक लोकांमध्ये राहा, विचारांचं संक्रमण होते. तुमच्या आजूबाजूचे लोक सुद्धा विचारचं बळ देतात, ते सतत तक्रार करतात. त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवा. रोज 5 मिनिटे स्वतःशी संवाद, स्वतःला विचार करा, आज काय चांगलं केलं, कसल्या विचाराने मी प्रभावित झालो. नंबर 5, सुविचार म्हणजे इंस्टाग्रामवर फक्त पोस्ट नाही, ते जगण्याची पद्धत आहे. आजकाल आपण हजारो सुविचार वाचतो, शेअर करतो. ध्येय ठरवा, स्वप्न पहा, हार मानू नका. पण खऱ्या आयुष्यात त्या सुविचारांचं आचरण नसेल तर ते फक्त पेजवरचे शब्द ठरतात. प्रत्येक सुविचाराला कृतीची जोड द्या. विचारांना कृतीच्या पातळीवर आणा आणि मग बघा आयुष्य किती वेगाने बदलतं. तुम्ही किती शिकलेत, कुठल्या परिस्थितीतून आलात, याने फारसा फरक पडत नाही. तुमचं आयुष्य हे तुमच्या विचारांच्या दिशेने चालतं. आजपासून एक ठाम निर्णय घ्या, मी माझे विचार बदलणार. मी नकारात्मकतेला थारा देणार नाही. माझं आयुष्य मी घडवणार. विचार बदला, कारण आयुष्य बदलणं तितकंच सोपं आहे जितकं सोपं आहे दुसरा विचार निवडणं.